नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार हेमंत आप्पा गोडसे यांचे नामनिर्देशन फॉर्म मोठ्या उत्साहात जल्लोषात दाखल करण्यात आला। या प्रसंगी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। गेल्या महिनाभराची उत्सुकता संपून बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा उमेदवार म्हणून घोषित केलाय। नाशिक लोकसभेसाठी महायुतीमध्ये गेल्या महिनाभरापासून सुरू असलेला तिढा सुटत नव्हता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादा भुसे, नरहरी झिरवाळ, संजय शिरसाट, बबन घोलप, राहुल आहेर, राहुल ढिकले, प्रशांत जाधव यांच्या उपस्थितीत गुरुवारी भव्य शक्ती प्रदर्शन करत हेमंत गोडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी महायुतीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये आनंद आणि जल्लोष पसरलाय। हेमंत गोडसे यांना शिवसेनेच्या चिन्हावर हॅट्रिक करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। निर्धार केलेला आहे आणि म्हणून आज आपण पाहिलं की कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज रॅलीमध्ये सहभागी झाले होते। कडक उन्हाळा असताना देखील यावरून आपण अंदाज लावू शकता की येणाऱ्या या नाशिक आणि दिंडोरीच्या निवडणुकीमध्ये हेमंत गोडसे आणि भारतीताई पवार विजय होतील असा आम्हाला विश्वास आहे। कारण गेले 10 वर्षांमध्ये मोदी साहेबांनी केलेलं काम 50-60 वर्ष या देशाला विकासाकडे नेण्याचं काम केलं आणि आपल्या राज्यात देखील महायुतीने केलेला विकास, घेतलेले निर्णय, सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या योजना याची पोचपावती या निवडणुकीमध्ये नाशिककर आणि दिंडोरीकर देतील असा विश्वास आहे। मला असं वाटतं का महायुतीच्या सर्वच पक्षाचे नेते म्हणजे शिवसेनेचे मुख्यमंत्री महोदय शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजितदादा, त्यानंतर इतर सर्व जे मित्रपक्ष, राजसाहेब ठाकरे असतील, त्यानंतर आठवले साहेब असतील व इतर सर्वच मित्रपक्षांचं त्यांनी जी काही जबाबदारी आपल्यावरती या ठिकाणी दिली, तर प्रथम तर मी या ठिकाणी मनापासून त्यांचे आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जो विश्वास या ठिकाणी आपल्यावरती दाखवला आहे तर निश्चितपणे आपण तो यशस्वीरित्या पार पाडू असा आपल्याला विश्वास आहे। काल सर्वांची भेट घेतली आपण, मुंबईमध्ये होता काल मला असं वाटतं का फडणवीस, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील यांच्यासोबत आपण उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्या खऱ्या अर्थानं आशीर्वाद त्या ठिकाणी घेतले, त्यांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी जाणून घेतलं की आपल्याला आता कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा प्रचार प्रसार करता येईल आणि आपण स्वतः जे काम केलंय, महाराष्ट्र शासनाने जे काम केलंय, नंतर केंद्रात मोदी साहेबांनी जे काम केलंय तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी तातडीनं कशा पद्धतीने करावं या प्रकारचं नियोजन आणि मार्गदर्शन त्यांच्या मला असं वाटतं का शांतिगिरी महाराजांना आपण देखील खूप सन्मान त्यांचा करतो। निश्चित त्यांचं जे काही इच्छा आहे मला असं वाटतं का आमचे सर्वच नेते मंडळी त्यांच्याकडे जाऊन निश्चित त्यांचा विचार करतील, त्यांच्या जे काही म्हणणं असतील निश्चित ऐकून ते माघार कशी घेतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहे।